एक्सप्रेस न्यूज 24 ताजी बातमी ताजी चर्चा सर्व घडामोडींचा अचूक वेध घेणारं न्यूज चॅनल। कबनूर तालुका हातकणंगले येथील कबनूर चंदूर रोडवरील ओढ्यावर असणाऱ्या पायल हॉल व पायल बॅग पान शॉपवर शिवाजीनगर पोलिसांनी छापा टाकून गांजा सदृश्य वस्तू, दारू, गुटखा, बियर असा लाखो रुपयांचे अंमली पदार्थ जप्त केल्याने खळबळ उडाली आहे। यामध्ये उमेश वसवाडे, योगेश वसवाडे, उदय वसवाडे यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं। याबाबत अधिक माहिती अशी की कबनूर ओढ्यावर पायल हॉल असून याच ठिकाणी पायल पान शॉप व बॅग हाऊस आहे। या ठिकाणी गुटखा, दारू, गांजा विकत असल्याची माहिती स्थानिक नागरिकांनी पोलिसांना दिली। यानंतर शिवाजीनगर पोलिसांनी छापा टाकला। यावेळी फ्रीजमध्ये बियरच्या बाटल्या आढळून आल्या। यानंतर पायल हॉलच्या वर असणाऱ्या खोलीत झडती घेतली असता या ठिकाणी दारूच्या बाटल्या, गांजा सापडला तसेच बॅगमध्ये गुटखा सापडला। पोलीस प्रमुख योगेश कुमार गुप्ता यांनी पदभार स्वीकारल्यानंतर अवैध धंदे व अंमली पदार्थ विरोधी मोहीम राबवून अंमली पदार्थ विकणाऱ्यांच्या मुसक्या आवळल्या आहेत। त्यामुळे इचलकरंजी सह आसपासच्या परिसरात अंमली पदार्थाची विक्री पूर्णतः बंद आहे। मात्र कबनूरमधील ओढ्यावरील शिवाजीनगर हद्दीत राजरोसपणे गांजा, दारू व नशिले पदार्थ सापडल्याने शिवाजीनगर पोलिसांचे अवैध धंदेवाल्यांना भयच नसल्याचे पुन्हा एकदा स्पष्ट झालं आहे। दरम्यान या ठिकाणी पोलिसांनी छापा टाकल्याचे समजताच परिसरातील नागरिकांनी मोठी गर्दी केली होती। तसेच संबंधितांवर कडक कारवाई करावी अशी जोरदार मागणी युवकांनी केली। त्यामुळे तणावाचे वातावरण निर्माण झालं होतं। ही कारवाई API शरद बायदंडे, उर्मिला खोत, रावसाहेब कसेकर, सुनील बाईत यांनी केली।